नमस्कार. मुंबई उच्च न्यायालयामध्ये वाहनचालक या पदासाठी भरती सुरू झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीचं नोटिफिकेशन पाहणार आहोत. पदाचं नाव आहे वाहनचालक. एकूण पदं आहेत 11 आणि पे स्केल आहे 29,200 ते 92,300 आणि जे काही नियमाप्रमाणे भत्ते आहेत ते लागू राहतील. पुढे आहे या ठिकाणी पात्रता दिलेली आहे. उमेदवार कमीत कमी 10वी पास असावा. त्याला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणं आवश्यक आहे. उमेदवाराचं वय किमान 21 आणि कमाल 38 असावं. मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष राहील. नंतर आहे उमेदवाराकडे हलके मोटर वाहन म्हणजेच LMV चालवण्याचा परवाना असावा. उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान 3 वर्ष हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाल रेकॉर्ड स्वच्छ असायला हवं. उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचं ज्ञान असायला हवं. उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना, टोपोग्राफी माहीत असावी. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावा. उमेदवारीकरिताच्या अटी आहेत. त्याचे किंवा तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. तो ती करार करण्यास सक्षम असावी. त्याला किंवा तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा तिला कोणत्याही न्यायालय, MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे. त्याला किंवा तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या किंवा तिच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. त्याला किंवा तिला हयात असलेल्या पत्नी किंवा पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन याच्यानुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमध्ये हयात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा जास्त नसावी. नंतर आहे परीक्षा शुल्क. ऑनलाईन अर्ज भरताना 500 रुपयाचं ऑनलाईन फी भरायची आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक 25/4/2025 ते दिनांक 9/5/2025 पर्यंत भरायचे आहेत. ऑनलाईन अर्जाची लिंक 25/4/25 रोजी सकाळी 11 वाजता चालू होईल आणि दिनांक 9/5/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता ती बंद होईल. फॉर्म भरताना उमेदवाराने स्वतःचा अद्ययावत फोटो, त्याची साईज या ठिकाणी दिलेली आहे 3.5x4.5 यामध्ये अपलोड करायचं आहे आणि स्वाक्षरी 3x2.5 या साईजमध्ये स्वाक्षरी अपलोड करायची आहे. नंतर आहे उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याच्या किंवा तिच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल. नंतर आहे परीक्षेचं स्वरूप. या ठिकाणी लेखी परीक्षा 20 गुणांची होईल. किमान 7 गुण या ठिकाणी लागणार आहेत. पूर्वानुभव 10 गुण, मोटर वाहन परीक्षा 10 गुण, तोंडी मुलाखत 10 गुण, असे एकूण 50 गुणांची ही परीक्षा राहील आणि उत्तीर्ण व्हायसाठी किमान 25 गुण आवश्यक आहेत. पुढे आहे मुलाखतीसाठी डॉक्युमेंट जी लागणार आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत. जन्मतारखेचा पुरावा म्हणून या ठिकाणी शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा SSCचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल आणि शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचं गुणपत्रक लागेल. नंतर आहे जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींची दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयी प्रमाणपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल. ड्रायव्हिंग लायसन लागेल.
अनुभवाचं प्रमाणपत्र लागेल. नंतर आहे वाहन दुरुस्ती देखभालीचं ज्ञान असलेबाबतचं प्रमाणपत्र लागेल. मागासवर्गीयांसाठी कास्ट सर्टिफिकेट लागेल. डोमासाईल सर्टिफिकेट लागेल. नंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर ते लागेल. पुढे आहे उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची म्हणजे त्यांच्या कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे नाहरकत प्रमाणपत्र देखील लागेल. विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलले असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत लागेल. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.